लिटरली सांगतो, कधी कधी तर एवढा कंटाळा येतो ना मला की रनिंगला यायचं सुद्धा आवडत नाही. असं वाटतं की जाऊ दे, बघू नंतर. तर आज आपल्याला खूप जास्त उशीर झाला आहे, तर आज आपण न वॉर्मअप करता रनिंग सुरू करू आणि थोड्याच वेळात रनिंग संपवून मग स्ट्रेचिंग करून आजचा डे क्लोज करू. तर भावांनो, आज आपल्याला खूप जास्त उशीर झाला आहे. तर समेर अराउंड 6 वाजलेत. तर आपल्याला पुढचेही कामं आवरावी लागतात, त्यामुळे आपल्याला वॉर्मअप स्किप करणार आहोत आणि लगेच रनिंगला सुरुवात करणार आहोत. तर चला मग. आत्ता जस्ट मी माझे 2 किलोमीटर कंप्लीट केलेत. तर वेळ पण नव्हता आणि अंधारही पडत चालला आहे आणि या जंगलात लाईट्स पण नाही आहेत. आपल्याला 2 किलोमीटरमध्येच थांबावं लागेल. 2 किलोमीटर जर आपण आलो तर परतही जावं लागेल ना, अंधार पडण्याच्या आधी आपल्याला जावं लागेल. तर 2 किलोमीटरसाठी आज आपल्याला लागले 10 मिनटं. तर खूप चांगला टायमिंग आहे. आज आपण आपले 2 मिनिट कमी केलेत. लेट झाल्यामुळे कंटाळा तर खूप येत होता, पण शेवटी आपल्याला रनिंग सोडून चालणार नाही. त्यामुळे आपले डे स्किप न करता पळायला आलो आहे. जसा मी या गार्डनमध्ये एंट्री केली तसे मला माझे 2 मित्र भेटले. तर ते मित्रही रनिंग करण्यासाठी जात होते. मग मी काही व्हिडिओ घेऊ शकलो नाही. मग त्यांच्यासोबत 2 किलोमीटर कंप्लीट केले. माझे 12 मिनटाचे 10 मिनटं झाले आज. तर खूप बरं वाटतं आहे 10 मिनटं झाल्यावर. मला या रनिंग चॅलेंजेसमध्ये स्वतःचा असा अनुभव आला आहे की ज्या दिवशी मी स्वतःहून आळस करतो ना, त्याच दिवशी माझं कोणतं तरी टार्गेट तुटत राहतं. जसं 2 किलोमीटरचे 12-11 मिनटं लागत होते, तिथं आता 10 मिनटं लागायला लागले. जर आपण आज आळस केला असता तर हे टार्गेटही तुटलं नसतं. त्या दिवशी देखील 6 किलोमीटर पळायचं होतं. खूप आळस येत होता, पण तरीही आपण पळालो न थांबता. तर मला असं वाटतं की जर ज्या दिवशी आळस आला त्या दिवशी आपण जायलाच हवं आपल्या कमिटमेंटसाठी. कारण जर आपण जेव्हा ती आळस आल्यानंतर कमिटमेंट पूर्ण करतो तर काहीतरी अचीव करत असतो. थोडे दिवसात आपण आपल्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा स्टार्ट करणार आहोत. ॲक्टिव्हिटीची प्लॅनिंग अजून केलेली नाही आहे, कारण की तेवढा वेळ नाही भेटत आहे. तर त्यामुळे हेच चालू आहे. 5 किलोमीटर 2 किलोमीटर हेच पळणं चालू आहे रेग्युलरली. लिटरली सांगतो, कधी कधी तर एवढा कंटाळा येतो ना मला की रनिंगला यायचं सुद्धा आवडत नाही. असं वाटतं की जाऊ दे, बघू नंतर. पण त्या कंटाळ्यावर ओव्हरलॅप करणं खूप अवघड आहे आणि त्यालाच तरी आपण डिसिप्लिन म्हणतो. तुम्हाला खरं सांगतो, माझ्या मनात तर सतत विचार येत राहतो, काय यार हे रोज रनिंग. त्याचे इफेक्ट जे होत आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. रनिंग केल्यामुळे तो आळस जो दूर झाला आहे माझा, तर खूप फायदेशीर ठरला आहे. चालण्याची जी पद्धत होती, जी शोल्डरपासून वाकावं लागत होतं, तर ते आता नाही आहे. आता स्ट्रेट चालतो आहे. तर हे फक्त मला वाटतं की रनिंगमुळेच संभव झाला आहे. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी.